नमस्कार, नया सवेरा न्यूज़ में आप सभी का स्वागत है। देखिए पूरी खबर विस्तार से। ठाणे के महाजनवाड़ी हॉल में ठाणे महानगर पालिका कर्मचारी द्वारा दत्ता घुगे, अजित मोरे के नेतृत्व में ठाणे विधानसभा के विधायक जनसेवक संजय केलकर का जाहिर सत्कार समारंभ का कार्यक्रम आयोजित किया गया, जिसमें कोकण विधान परिषद के विधायक निरंजन डावखरे, मराठा महासंघ के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेश कदम, गृह निर्माण संस्था अध्यक्ष सीताराम राणे, सिद्धिविनायक हॉस्पिटल के अमोल गीते, परिवहन सदस्य विकास पाटिल उपस्थित रहे तथा क्रांति संगठना के अध्यक्ष सुधाकर शिंदे, स्वच्छता निरीक्षक संगठना अध्यक्ष लक्ष्मण पुरी, महाराष्ट्र म्यूनिसिपल लेबर यूनियन अध्यक्ष रविंद्र शिंदे, धर्मवीर आरोग्य कामगार सेना के मनोज परब भी उपस्थित रहे। ठाणे महानगर पालिका के कर्मचारियों का कई प्रश्न विधायक संजय केलकर ने समाधान किए, जिसे लेकर सभी संगठनों द्वारा उनका जाहिर सत्कार किया गया। साथ ही अनेक कर्मचारियों ने अपना मनोगत व्यक्त किया। साथ ही कर्मचारियों के सभी प्रश्नों को सुलझाने का पूरा प्रयास करने का आश्वासन विधायक संजय केलकर ने सभी को दिया। अनेक कर्मचारियों ने अपनी मांगों को लेकर निवेदन दिया तथा सभी का निवेदन विधायक संजय केलकर ने स्वीकार किया। इस जाहिर सत्कार कार्यक्रम में सैकड़ों कर्मचारी उपस्थित रहे। अंत में विधायक संजय केलकर ने कहा कि कर्मचारियों के प्रश्नों को हल करने के लिए यदि मुझे कुछ भी करना पड़े, संघर्ष भी करना पड़े, तो उसके लिए भी मैं तैयार हूँ। सभी कर्मचारी अपने प्रश्न के समाधान के लिए सभी वर्ग के कर्मचारी एक आशा की उम्मीद से विधायक संजय केलकर की ओर देखते हैं। कर्मचारियों द्वारा उन्हें कर्मचारी हृदय सम्राट की भी उपाधि दी गई। बड़े ही धूमधाम से जाहिर सत्कार का कार्यक्रम संपन्न हुआ। आवर्जून केलकर साहेबांचं भाषण ऐकायचं आणि त्याच्यामुळे माझ्या शब्दांना मी फार जास्त या इकडे आपल्याबरोबर भाषण न करता फार थोडक्यात जर आपल्या सगळ्यांसमोर आजच्या या मेळाव्याच्या अनुषंगाने माझे विचार मांडण्याच्या दृष्टिकोनाने मी थोडंसं मत या इकडे व्यक्त करतो। माननीय केलकर साहेबांच्या आज सत्कारासाठी आपण या इकडे एकत्र जमलेलो आहोत आणि त्याचबरोबर आपल्या माध्यमांनी अगोदरच बऱ्याचशा वक्त्यांनी माननीय केलकर साहेबांच्या माध्यमाने जे प्रश्न सुटले, जे प्रश्न मागे लावायच्या संदर्भातलं काम सुरू आहे याचा उहापोह आपल्या सगळ्यांसमोर केला। खरं तर केलकर साहेबांचा स्वभाव आपण बघितला तर अतिशय मायाळू आणि नम्र व्यक्तिमत्व आहे। जर उपमा द्यायची म्हटली तर एक साधं सरळ व्यक्तिमत्व म्हणून त्याची ओळख द्यायची म्हटली किंवा एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर जसं महादेव आहे तसं महादेवासारखंच अतिशय साधं सरळ व्यक्तिमत्व, पण ज्यावेळेस खरा रुद्र अवतार येतो आणि ज्यावेळेस ते तांडव करतात तर भल्याभल्यांची त्या तिकडे त्यांच्या समोर प्रलय होतो, हेही आम्ही काही सहकार्याने बघितलेलं आहे। महापालिका, त्यानंतर छत्रपती हॉस्पिटल, आपल्या परिचारिका अशा विविध विभागामधले कर्मचारी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी यांनी एकत्र येऊन एक फार मोठा मेळावा या ठिकाणी आयोजित करून माझा वृद्ध असा सत्कार केला। कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न, अनेक विषय जे आहेत ते मार्गी लावण्याचा मी जो प्रयत्न केला त्याबद्दल त्यांनी ही एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त केली। कामगार मित्र म्हणून यापूर्वीही मी काम करत आलेलो आहे। या महापालिकेमध्ये देखील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रकारचे प्रश्न आहेत, केवळ वेतनाचे नाही तर निरनिराळ्या प्रकारचे त्यांच्या विभागामधले देखील प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवण्याचा देखील त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे ते सोडवण्याचा आमचा निश्चितपणे संकल्प आहे आणि वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या बरोबर समन्वयातून आणि समन्वयातून नसतील सुद्धा तर संघर्षातून त्यांचे जे न्याय्य प्रश्न आहेत ते पुढच्या काळामध्ये देखील सोडवण्याचा माझा प्रयास आहे, संकल्प आहे आणि ते निश्चितपणे मी सोडवणार। सर, आपने एक वक्तव्य किया कि अगर कोई न्याय दे नहीं रहा है तो उसके खिलाफ में जो न्याय कायदे से जो लड़ना है वो लड़ने का हमारा हक भी है और हमने उनको आश्वासित किया है कि हमें जो एक विधायक करके पद है उसका हम पूरा उपयोग जो है वो
त्यांचे विषय पुढे गेले. यामागे आमची एकच भावना होती की सर्व कर्मचाऱ्यांचे ठाणे महापालिकेचे सर्व विषय साहेबांना अतिशय काळजीपूर्वक वाचतात, निवेदन घेतात आणि ते विषय मार्गी लावतात. हा एकमेव हेतू होता. सर्व विषय साहेब ठाणे महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांचे पूर्ण करतात. त्यामुळे आम्हाला कर्मचाऱ्यांच्या यामध्ये एक भावना होती की साहेबांचा सत्कार केला पाहिजे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये सफाई कर्मचाऱ्यांचा हा सुद्धा तो निस्तारला आहे. त्यामुळे त्याच्या संदर्भात एक सत्कार घ्यायचा होता. त्यामुळं आम्ही हे सत्कार आयोजित केला आणि ह्या सत्काराचं रूपांतर एक मेळाव्यामध्ये झालेलं होतं. तर एवढे तुमचे प्रश्न आहेत आणि कितीतरी विविध प्रश्न तुमचे प्रलंबित आहेत. तर तुमच्या फक्त तुम्ही केळकर साहेबांनाच ह्याच्यासाठी का मानता? काय म्हणजे एवढे सर्व कर्मचाऱ्यांना वेळ देत असतात. वेळ देणारा एकमेव जनसेवक आमदार असेल केळकर साहेब. तेव्हा छोटा मोठा प्रश्न असेल, सामूहिक असेल किंवा वैयक्तिक असेल, साहेब लोकांचे प्रश्न समजून घेतात आणि त्यांच्या हे त्यामागचा मूळ उद्देश आहे आणि साहेब ते मार्गी लावतात.